नमस्कार सर्वांना, माझ्या YouTube चॅनल सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पनीरची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी बघू शकता इथं अर्धा किलो पनीर घेतलेला आहे मी। तर छानसं कट करून घेते मी याला, स्वच्छ वगैरे धुवून घेतलेला आहे। त्याचे काप करून घेते मी सर्व पनीरचे। बघू शकता इथे तुम्ही, मस्त लगे कट करते मी। आम्ही दोघी बहिणी होतो, मी आणि माझी बहीण, ती पण मला मदत करू लागली कारण आमच्या इथं पाहुणे आले होते ना, त्यासाठी। बघू शकता कट झालेला आहे। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, आता त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल पण गरम झालेलं आहे। बघू शकते इथं काप करून घेतले, साहित्य घेतले, काय लागते काय नाही, कांदा वगैरे। हे पा तळून घेते थोडे थोडे पनीर टाकून। इथं टोमॅटो घेतलेला आहे, मस्त खरपूस आपल्याला तळून घ्यायचे पनीर। बघू शकता इथे, हे बघा टोमॅटो कट करून घेते मी। दोन्हीकडे पण काम चालू आहेत, वर तळत्यात पनीर आणि खाली टमाटे वगैरे कट करून घेतलेले आहेत मी। हे बघा छान छान असे मोठे मोठे साईज मध्ये कट केलेले आहेत टोमॅटो। हे पा झालेले आहेत कट करून। बघू शकते आपले पनीर सुद्धा झालेले आहेत। आता काढून घेते, कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेते सर्व पनीर मी। हे पा एक एक करून सर्व काढून घेते। इथे मी कांदा भाजून घेतलेला आहे, बघू शकता खरपूस वाणाचा कांदा पण झालेला आहे। टोमॅटो पण भाजून घेतलेले आहेत, थोड्याशा मिरच्या टाकलेल्या आहेत मी त्यामध्ये, आणि लसूण। हे बघा प्युरी झालेली आहे आपली टोमॅटोची। इथं काही साहित्य घेतलेलं आहे, बघू शकता इथे मीठ मिरची हळद वगैरे सर्व काही घेतलेलं आहे, जे लागते ते फोडणीसाठी। लसण वगैरे, मसाला, वाटाणे, पनीर आहे, हे आपलं फोडणीचं साहित्य आहे। आता छान कडक फोडणी मारून घेणार आहोत आपण। कढई ठेवलेली आहे गॅसवरती, त्यामध्ये जिरे वगैरे टाकून घेते, लसूण टाकते, मस्त कडू देते त्याला। छान कडक फोडणी करायची आपल्याला, जेणेकरून आपली भाजी टेस्टी होईल, खाण्यासाठी चविष्ट लागेल। बघू शकता तुम्ही, थोडस फिरून घेते मी, लाल होजेपर्यंत लसूण आपल्याला कडून घ्यायचंय। लाल झालेला आहे लसूण, हे पा बघू शकता मस्त कडक फोडणी बसलेली आहे आपली। आता यामध्ये टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही टाकून घेते, ग्रेव्हीला छान शिजू देते मी। आपली ग्रेव्ही शिजलेली आहे, यामध्ये मसाले वगैरे ऍड केलेले आहेत मी। मिरची पावडर, हळद पावडर सर्व काही टाकून देते। हे पा बघू शकता छान असे आता मसाला पण थोडस भाजून घेते मी। मसाला छान भाजलेला आहे आपला, बघू शकता, कारण बुडाला लागेल त्यासाठी आपल्याला सतत हलवावं लागणार आहे चमच्याने। आता यामध्ये मी थोडेसे वाटाणे टाकून घेते, एकजीव करून घेते। बघू शकता इथे मी मसाला भिजू घातला होता, साई होती ना, साईला फेटून त्यामध्ये टाकली होती मी, तर ते मसाला टाकून घेते। बघू शकता मसाला पूर्ण छान भिजला होता, एक 10 मिनिटे भिजू घातले होते मी दुधामध्ये, साईमध्ये। फिरून घेते मी सर्व मसाला, एकजीव करून घेते। छान भाजलेला आहे आपला मसाला, बघू शकता। आपली भाजी एकच नंबर टेस्टी होईल, जेणेकरून आपला मसाला छान भाजला ना, चविष्ट लागेल भाजी खायला। पनीरची साध्या सोप्या पद्धतीची मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, बघू शकता। हे बघा मसाला शिजलेला आहे, रंग सुद्धा छान आलेला आहे भाजीला, बघू शकता। आता यामध्ये चवीनुसार नमक टाकून घेते मी। हे बघा नमक टाकून घेतलेलं आहे, तर पाणी पण थोडंसं टाकलेलं आहे, जसं लागेल तसं पाणी टाकून घेते यामध्ये मी। हे बघा आणखीन 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला घट्ट ठेवायची असेल तर घट्ट सुद्धा ठेवू शकता, मला जशी लागेल तशी मी केलेली आहे, थोडी पातळ बनायची, कारण भातासोबत सुद्धा खायला छान लागेल तशी केलेली आहे। बघू शकता छान ग्रेव्हीला उकळी आलेली आहे, तर त्यामध्ये मी पनीर टाकून घेते। बघू शकता तुम्ही, थोडे थोडे करून मी पनीर सोडते यामध्ये, तळलेले सॉरी।
छान उकळी आलेली आहे भाजीला. हे पहा, बघू शकता. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा. धन्यवाद. बघू शकता मस्त लगी आपली भाजी रेडी आहे खाण्यासाठी. यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेते मी. कोथिंबीर राहिली होती ना, तर ती कोथिंबीर वरून टाकलेली आहे. मस्त बघू शकता. माझी बहीण सुद्धा मदत करू लागलेली आहे मला. तिनेच भाजी